गई इंदिये सुकाये, जोगे वेदे कसाय नाणेय, संजम दंसन लेसा, भविया सम्मत सन्नी आहारे, गुणजीवा पज्यती, पाना सन्नाय मग्गणा ओय, उव ओगो वियकमसो, बीसम तु परुवणा भणिया, झाणाविय पज्जाविय, जाय कुलकोडी संजू आसव्वे, गहनादि जेण भणिया, कमेन 24 ठाणाणी. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुतदेवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपण सर्वांना चारही प्रकारच्या आहाराचा त्याग असणार आहे. 24 ठाणा चर्चा आपण बघतो आहे आणि 24 ठाणांमध्ये आम्ही काल प्रकरण बघितलं मनुष्य पर्यायीचं, मनुष्य गतीचं. मनुष्य गतीमध्ये आम्ही तुलना देखील बघितली. एक सामान्य मनुष्य आणि भोगभूमी मनुष्य यांच्यात काय फरक असतो. भोगभूमी मनुष्य असेल तर त्याचं 4थ्या गुणस्थानाच्या वर गुणस्थान असू शकत नाही. त्याला असंयमच राहणार असतो. त्याला शुभलेशाच असतात. अनेक तऱ्हेचे याच्यामधले फरक आपण बघितले. नंतर आम्ही फरक बघितला तो लब्ध पर्याप्तक मनुष्य आणि सामान्य मनुष्यांमधला. आणि यामध्ये आम्ही फरक योगाच्या दृष्टीतून बघितला. पण काल आपलं थोडंसं लब्ध पर्याप्तक मनुष्यांच्या बाबतीत, योगाच्या बाबतीमध्ये आपण एकच औदारिक मिश्र काययोग काल लावलेला आहे. पण 2 काययोग असतात तिथे. जेव्हा तो जन्म घेण्यासाठी येतो विग्रह गतीमध्ये, त्या लब्ध पर्याप्तक मनुष्याचा कार्माण काययोग असतो आणि जसा आहार ग्रहण करेल तसा त्याचा औदारिक मिश्र काययोग होतो. म्हणून सामान्य कथनामध्ये आम्हाला लब्ध पर्याप्तक मनुष्यांना 2 योग लावावे लागतात. एक कार्माण काययोग आणि एक मिश्र काययोग. औदारिक काययोग तिथे लागू शकत नाही, कारण त्यांची शरीर पर्याप्ती पूर्ण होण्याच्या आधीच त्यांचा मृत्यू होतो. म्हणून औदारिक काययोग तिथे लागत नाही. पण विग्रह गतीच्या अपेक्षेने कार्माण काययोग जेव्हा तो एखादी पर्याय सोडून मनुष्य बनणार आहे, लब्ध पर्याप्त मनुष्य बनणार आहे, तर त्याचा देखील विग्रह गतीमध्ये कार्माण काययोग राहील आणि जसा आहार ग्रहण करेल तसा त्याचा औदारिक मिश्र काययोग होईल. तर कालच्या याच्यामध्ये आपण थोडीही दुरुस्ती पाहाल. नंतर आम्ही विद्याधर आणि सामान्य मनुष्य यांच्यामधला देखील फरक बघितला. विद्याधरांना मातृपक्षाकडून आणि पितृपक्षाकडून अनेक विद्यांची प्राप्ती त्यांना होत असते आणि ते विद्येचा उपयोग करतात. परंतु विद्या प्राप्त असताना म्हणजे विद्या न सोडता जर त्यांनी त्यांचे विद्याधर पद कायम ठेवून जर ते गुणस्थान वगैरे सगळं हे धारण करतील तर ते कुठपर्यंत जाऊ शकतात, हा प्रश्न आपण बघितला आणि पाहिलं की ते 5व्या गुणस्थानापर्यंत जाऊ शकतात, पुढे जाऊ शकत नाही. मुनिपद धारण करण्यासाठी सगळ्या उपाधींचा त्यांना त्याग करावा लागतो. त्याच्यामध्ये विद्या ही पण एक उपाधी आहे, परिग्रह आहे, म्हणून याचा देखील त्यांना त्याग करावा लागतो. आणि म्हणून विद्याधरांच्या बाबतीत आम्ही बघितलं की हे विद्याधर 5व्या गुणस्थानापर्यंत जाऊ शकतात. अशा तऱ्हेने आम्ही हे मनुष्य गतीचं वर्णन पूर्ण केलं. यावर कुणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता. ठीक आहे, आपण आता पुढची देवगती पाहू. 4था आपल्याला देवगतीचं वर्णन पाहायचं आहे. पहिल्यांदा तालिका लावताना तर अगदी खूप सोपी आहे, पण तरीही पुस्तक जरी समोर असेल तरी थोडं आपण पुस्तकातल्या उत्तरांचं माध्यम न घेता थोडं मनाला चालना देऊन आम्ही उत्तर देण्याचा पहिल्यांदा प्रयत्न करायला पाहिजे, की जेणेकरून आम्हाला ती गोष्ट किती लक्षात राहू शकते हे तिथे समजेल. देवगती आहे तर त्यांची गती कोणती राहील, तर त्यांची देवगती राहील हे तर नक्की आहे.
त्यांना इंद्रिय किती राहतील? देवगतीतील 5. जीव किती? 5 इंद्रियवाले राहतील. त्यांचं काय कोणती राहील? वैक्रियक. काय काय म्हणजे अच्छा त्रसकाय की काय अवर्कायिक? त्रस अच्छा त्रस काय हा, राहील. त्रसकायिकच राहतील ते, कारण पंचेंद्रिय आहे म्हणजे त्रसकायिक हम्म. राहतील. नंतर योग किती राहतील त्यांच्या जीवनात? आता योग औदारिक एकूण मिश्र आणि औदारिक काय योग देवगतीतील आणि देवगतीतील हा जीव आहे. वैक्रियक सॉरी वैक्रियक द्विक हा राहील त्यांना. हा, त्यांना वैक्रियक द्विक राहतील. आणि मनोयोग आणि वचन योगाचे सगळे राहतील. 4 मनोयोग राहतील, 4 वचन योग वचन राहतील, योग आणि वैक्रियक मिश्र आणि कारमान आणि काय योग. कर्मा. हा, जेव्हा ते एखादी पहिली पर्याय सोडून देव पर्याय धारण करत आहे, त्यावेळेला जोपर्यंत ते नियोजित जन्मस्थळावर पोहोचत नाही, विग्रहगती त्यांची असते, तोपर्यंत त्यांना कारमान काय योग राहील. आणि जसं ते उपपाश शय्येवर त्यांच्या शरीराची निर्मिती सुरू होईल आणि त्यांना मग त्यावेळेला वैक्रियक मिश्र होईल. शरीर पर्याप्ती त्यांची पूर्ण झाल्यानंतर वैक्रियक काय योग राहील. अशा प्रकारे हे 3 योग देव आयुमध्ये म्हणजे देवगतीमध्ये त्या जीवांना असेल. दे हा, देवगतीमध्ये त्यांची शरीराची प्रक्रिया ही कोणाच्याही शरीराची प्रक्रिया अंतर्मुहूर्तातच पूर्ण होत असते. आणि तिथे उपपाश शय्या असते. उपपाश शय्येवर त्यांचा जन्म होतो. उपपाश शय्या म्हणजे असं समजा अत्यंत असा आकर्षक पलंग आहे आणि त्या ठिकाणी कपाट म्हणजे बंदिस्त आहे ती जागा उपपाश शय्येची. आणि त्या ठिकाणी त्या देवांचा जन्म होतो. आणि जन्म झाल्यानंतर ते 16व्या अंतर्मुहूर्तातच 16व्या वर्षीय अशा तरुणाप्रमाणे ते दिसतात. आणि बाकीचे देव जे आहेत स्वर्गामधले, ते त्यांचं स्वागत करतात आणि हे विचार करतात, हा देव विचार करतो की मी कुठून आला, असं कोणतं पुण्य आहे की या ठिकाणी गेलो. आणि नंतर त्याला सुचिरभूत करून सर्वप्रथम देव दर्शनासाठी मंदिरात नेलं जातं. पहिल्यांदा वाजत गाजत त्याला देव दर्शनासाठी मंदिरात नेतात. म्हणजे पहिलं तिथेही जन्म झाल्यानंतरचं कार्य देव दर्शन हेच असतं. तर अशा प्रकारे त्यांचा हा उपपाद शय्येवर जन्म होतो. म्हणून त्या जन्माला उपपाद जन्म असं देवांच्या जन्माला म्हटलं जातं. त्यांना तिथे 3 कायोग असतात, वैक्रियक मिश्र आणि कारमान कायोग. आता वेद किती राहतील त्यांना? वेदाच्या बाबतीत नपुंसक नाही स्त्री राहणार. नपुंसक नाही राहणार, म्हणजे स्त्री वेद आणि पुरुष वेद दोनच वेद त्या ठिकाणी राहतील. किती किती स्वर्गापर्यंत हे वेद त्या ठिकाणी आहे. आणि वेद रहित म्हणजे वेद आहे पण 2 वेद मधला एक वेद आता कमी होणार आहे. तो कुठे कमी होईल? 5व्या स्वर्गात. 5. 5व्या स्वर्गातील देवांना लौकांतिक देव. अजून अनुत्तर विमानांमध्ये म्हणजे 16व्या स्वर्गाच्या नंतर. 16व्या स्वर्गाच्या नंतर फक्त पुरुष वेद राहणार आहे. 16व्या स्वर्गापर्यंत देव आणि देवी अशी कल्पना आहे, म्हणजे ते आहे तिथे नियोग त्यांचा. आणि म्हणून तिथपर्यंत स्त्री पुरुष वेद राहणार आहे. 16व्या स्वर्गाचे नंतरचे सगळे देव अहमिंद्र आहे तिथे, म्हणजे देवी नसतातच. आणि म्हणून त्यांना सगळ्यांना पुरुष वेदच आहे. ग्रैवेयक अनुदिश अनुत्तर सर्वांमध्ये. कषाय किती राहतील? जर आम्ही सामान्य कथन केलं तर नपुंसक वेद नाही राहणार. एक नपुंसक वेद कमी होईल. 16 कषाय तर राहतील आणि कषाय 8 नो कषाय असे एकूण 24 कषाय त्यांना 24. राहतील. 24 कषाय. नवग्रैवेकाच्या पुढे एक परत त्याच्यातला कमी 23. होईल. 23 राहतील. आणि समजा सम्यक दृष्टी असेल तर त्यांना 4 अनंतानुबंधी कमी होतील. 4 अनंतानुबंधी कमी होईल.
अशा तऱ्हेने कषायांची विभागणी करायची. ज्ञान पाहिली तर तीन 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 आणि तीन 6 असू शकतात. 6 ज्ञातील. 6 3 कुज्ञान आणि 3 3 सुज्ञान. सुज्ञान. हा, सम्यक दृष्टी असेल तर सुज्ञान, अन्यथा कुज्ञान. सुज्ञान. संयम किती राहील? असंयम. असंयमच राहील. म्हणजे असंयम. असंयमच राहील, संयम राहणार नाही. दर्शन किती राहतील? 3 3. चक्षु, अचक्षु आणि आणि अवधी अवधी दर्शन. दर्शन. मिथ्यादृष्टी असेल तर अवधी दर्शन कमी. मिथ्यादृष्टी देव असतील तर चक्षुदर्शन आणि अचक्षुदर्शन, आणि सम्यक दृष्टी देव असतील तर मात्र 3 दर्शन. लेशा लेशा शुभ लेशा 3 शुभ लेशा 3 नाही राहणार. शुभ लेशा. 3 राहील. कृष्ण, नील, कापोत, पीतपद्म, शुक्ल. अपर्याप्तकाच्या अपेक्षेने सगळ्या लेशा घेतलेल्या आहे. 6 लेशा अपर्याप्तकाच्या अपेक्षेने. पितांत लेशा हा म्हणून त्या पहिल्यांदा घेतल्या आणि पुढे शुक्ल लेशा या अपेक्षेने लेशा लावलेल्या आहेत अपर्याप्तकाच्या अपेक्षेने. भव्यत्व दोन्ही राहतील, भव्य अभव्य. सम्यक्त्व सम्यक्त्व 4 चौथ्या गुणस्थानापर्यंत सगळे राहू शकतील. मिथ्यात्व राहू शकेल, सासाधन राहू शकेल, मिश्र राहू शकेल, उपशम, क्षायिक आणि क्षायक्षमिक. सम्यक्त्वाचे 6 भेद करायचे. सम्यक्त्वाची म्हणजे समीचीन श्रद्धारूप आणि मिथ्या श्रद्धारूप असं बनवून 6 भेद होतात. म्हणून मिथ्यात्व, सासाधन, मिश्र, उपशम, क्षायोपक्षमिक आणि क्षायिक सम्यक्त्व राहील. नंतर संज्ञीच असतील. आहे. हा, संज्ञीच आहे. आहारक आहारक नसतील ना. आहारक तर ते शरीर पर्याप्ती पूर्ण झाला की आहारक आहेतच. आहार म्हणजे कौलाहार नाही लावायचा इथे. आहार म्हणजे नो कर्म वर्गणांचं ग्रहण रूप आहार. हा तर सगळ्याच जीवांना असणार आहे. फक्त विग्रह गतीतील 3 समय मॅक्झिमम हे तर सूत्र लक्षातच ठेवा. कोणताही जीव असेल तर तो आहार वर्गणा ग्रहण आपल्या शरीरासाठी करतोच करतो. फक्त विग्रह गतीमध्ये ही नो कर्म वर्गणा तो ग्रहण करत नाही. म्हणून मॅक्झिमम 3 समयच फक्त तो अनाहारक राहू शकतो. काही जीव तर असे असतील की केवळ रुजुगतीने गमन करणारे तर ते कित्येक भव पर्यंत आहारकच राहतात. त्यांचं मोडे रहित म्हणजे रुजुगतीनेच गमन होत राहतं आणि ते आहारकच असतात. परंतु जर मोडे सहित गती असेल विग्रह गती तर जितके मोडे तितक्या समयपर्यंत हा जीव अनाहारक राहतो. समजा 1 मोडा घेऊन हा जन्म घेणार असेल तर 1 समय तो अनाहारक राहील. 2 मोडे घेतील तर 2 समय आणि 3 मोडे घेतील तर 3 समय. यापेक्षा जन्म घेण्याला त्याला जास्त कालावधी लागत नाही. म्हणून मॅक्झिमम 3 समय अनाहारक कोणताही जीव असू शकतो आणि बाकीच्या वेळी तो आहारकच आहे. आता देवगतीमध्ये हा जीव जन्म घेणार आहे. हा किती समय अनाहारक राहू शकेल तर 3 समय राहू शकेल. कुठूनही आला समजा आणि हा देव पर्यायी येणार आहे म्हणजे हा तिर्यंच गतीतील जीव येईल किंवा मनुष्य पर्यायीतलाच जीव येईल. दुसरा तर कुठला येऊ शकत नाही. म्हणून तिर्यंच गतीतून किंवा मनुष्य गतीत एखाद्या जीवाचा मृत्यू झाला आणि तो आता देव बनणार आहे तर मॅक्झिमम 3 समय अनाहारक राहून त्या ठिकाणी तो आपली वैक्रियक मिश्र काय योग धारण करेल आणि नंतर तो तिथेच आहारक बनतो. मिश्र झाला म्हणजे आहारक झाला. अशा तऱ्हेने आहारक आणि अनाहारक आणि मग आयुष्याच्या शेवटच्या समयापर्यंत हा आहारकच असणार आहे. तिथे अनाहारकपणा लावायचा नाही. गुणस्थान 1 ते 4
1 ते 4 गुणस्थान. तिसरं गुणस्थान राहू शकेल का स्वर्गामध्ये देवांना? राहू शकेल. राहू शकतं. जीव समास 1 संज्ञी पंचेंद्रिय संज्ञी एकच पंचेंद्रिय. राहील. पर्याप्ती हा एकच आहे. पर्याप्ती पर्याप्ती 6 पण साई पर्याप्ती आहे. साही पर्याप्ती राहतील त्यांना. त्यांच्या जीवनात लब्ध पर्याप्तक अवस्था कधी होईल देवांच्या जीवनात? होणारच जसे नाही. मनुष्य हा त्यांना लब्ध पर्याप्तकपणा असतच नाही. तिथे लब्ध पर्याप्तक जीव देव असतच नाही. त्यांची 2च स्टेप्स राहतील. एक तर निवृत्त अपर्याप्तक किंवा पर्याप्तक. लब्ध पर्याप्तक हा भेद देवांमध्ये संभवत नाही. आपण लब्ध पर्याप्तक म्हटलं तर आपण त्यांचं मरण अकाल मरण म्हणायचं का मग? नाही, अकाल मरण नाहीये त्यांचं. ते नाही का? आयुष्यच तेवढं घेऊन आलेले आहे. ते आयुष्यच तसं बांधून आलेले आहे. त्यांना म्हणूनच क्षुद्रभाव म्हटल्या जातो. अकाल मरण कुणाचं होतं? ज्यांनी इथे समजा 100 वर्षाची आयु बांधली आणि त्यांची आयु कमी झाली तर त्यांना अकाल मरण म्हणता येते. पण त्यांची आयुष ते तेवढे घेऊन आले असतात आणि ते आपल्या आयुच्या समयी मरतात. कारण आता समजा एखाद्या जीव गर्भज आहे आणि त्याचं गर्भज जीवांचं कमीत कमी जघन्य आयु किती सांगितली आहे? गर्भज मनुष्याची जघन्य आयु 1 अंतर्मुहूर्त सांगितली आहे फक्त. मग आता तो गर्भात आला आणि गर्भातच त्याच म्हणजे त्याची शरीर पर्याप्ती वगैरे सगळं पूर्ण झालेलं आहे. सगळं झालेलं आहे. पण तिथेच त्याचा मृत्यू होऊ शकतो. कधी कधी माहिती पडत नाही अशाही परिस्थितीत त्याचा तिथे मृत्यू होऊन सगळं काही होऊन जातं. जन्मही होतो आणि मृत्यू पण होतो. 1 अंतर्मुहूर्त त्याचं लाईफ राहतं फक्त गर्भज जीवाचं. तो तेवढीच आयुष्य घेऊन तिथे आला असतो. याला अकाल मरण म्हणत नाही. अकाल मरण त्याला म्हणतात ज्याने आयु तर जास्त घेऊन आला इथे पण त्याचं आयुचं अपवर्तन होऊन त्याच्या सर्वच्या सर्व आयुष्याचे निषेध शेवटच्या अंतर्मुहूर्तात उदीर्णा रूपाला प्राप्त होऊन ज्याचं मरण होतं. ठीक आहे, त्याला म्हणायचं अकाल मरण. त्यामुळे लब्ध पर्याप्तक तेवढंच आयुष्य घेऊन आलेला असतो तो. पर्याप्ती त्यांना साही पण आहे. प्राण किती आहे? 10. 10 पण अपर्याप्तकाच्या अपेक्षेने 7. संज्ञा 4 आहार 4 संज्ञा त्यांना आहे. आहार, भय, मैथून आणि परिग्रह. वरचे अहमिंद्र आहे. सर्वार्थ सिद्धी मधले देव आहे. तिथे तर देवांगणा पण नाही तरी देखील त्यांना मैथुन संज्ञा असणारच आहे. कारण मैथुन संज्ञा 9व्या गुणस्थानापर्यंत जीवाजवळ असते. भलाई तिचं अव्यक्त रूप असेल. मुनींनी त्याग घेतलाय स्त्री मात्राचा आणि तरीही ही संज्ञा 9व्या गुणस्थानापर्यंत अव्यक्त रूपामध्ये आहेच आहे. नंतर उपयोग 6 ज्ञानाचे आणि 3 दर्शनाचे असे मिळून 9 उपयोग. आता ध्यान किती राहतील? रौद्र 4 अर्थ ध्यान, 4 रौद्र ध्यान आणि ध्यान आणि 3 धर्मध्यानाचे 2 भेद. चौथ्या गुणस्थानात 2च लावायचे. तिसऱ्यात 1, चौथ्यात 2 आणि 5व्यात 3, पुढे 4 या क्रमाने लावायचे. म्हणून 4 अर्थ, 4 रौद्र आणि 2 धर्मध्यान. आश्रवाचे भेद मिथ्यात्व आहे, अविरती पण आहे. कषायामध्ये 1 कमी करायचा, 24 आहे सामान्यापेक्षा. 24 आणि योगामध्ये 11 योग लावायचे. 4 मनाचे, 4 वचनाचे आणि 3 कायेचे असे मिळून एकूण 52 प्रकारे त्यांना आश्रव संभवनीय आहे. आश्रव होऊ शकतो.
आता याच्यामधलं इंडिव्हिज्युअल प्रत्येक दृष्टीने लावलं, एकेकाच्या दृष्टीने म्हणजे व्यक्तिगत, तर आम्ही एक वेद परत कमी करू शकतो. आणि परत योगामध्ये जर आम्ही इंडिव्हिज्युअल लावलं तर एकाला एका वेळी एकच योग असतो. समजा जर मिश्र असेल तर त्याला कारमान राहणार नाही, मग ते अजून बारीक झालं. एवढं तर आपण आत्ता नको बघू. नंतर जाती जर लावायच्या असेल तर 4 लाख देव संबंधी आणि कुलकोटी 26 लाख कुलकोटी देवा संबंधीचे कुल. आता देवांचे प्रकार किती आहे? देव किती तऱ्हेचे आहे? देवाश चतुर्निकाया. देव 4 प्रकारचे आहे. कोणते? व्यंतरवासी, भवनवासी, ज्योतिष्कवासी आणि वैमानिक. भवनवासी, व्यंतर, ज्योतिष्क आणि वैमानिक. भवनवासी जे भवनांमध्ये राहतात त्यांचे जे आवास आहे हे भवन आहे आणि त्या ठिकाणी जे देव राहतात ते भवनवासी देव आहे. यांचे मूळतः आवास हे खाली अधोलोकामध्ये आहे. बहुतांश या देवांचे भवनवासी आणि व्यंतरवासींचे. आणि प्रत्येक त्यांच्या घरासमोर एक अकृत्रिम चैत्यालय आहे. असे खाली अधोलोकामध्येच एकूण या भवनवासी आणि व्यंतर देवांच्या निवासस्थानांचे मिळून 7,72,00,000 चैत्यालय अधोलोकामध्ये अकृत्रिम चैत्यालय आहे भवनवासी आणि व्यंतरवासींचे. व्यंतर कुणाला म्हणायचं? की ज्यांचा नाना देशांमध्ये निवास असतो. पर्वतांवर, वृक्षराजींवर अशा जरेनी ते नित्य त्यांचं शाश्वत निवासस्थान आहे. जे पंख भाग सांगितलेला आहे त्या ठिकाणी त्यांचे निवासस्थान आहेतच. परंतु हे सर्वत्र असे राहणं त्यांना जास्त आवडतं. कुतूहल करणं हा त्यांचा आवडता प्रकार आहे आणि अशा रीतीने हे व्यंतर देव भूतलावावर वावरत असतात. ज्योतिष्क जे ज्योतिर्मय मेरू पर्वताच्या मेरू प्रदक्षिणा नित्यगतयो, ते मेरूला नित्य प्रदक्षिणा देतात. असे हे जे काही आहे ज्योतिष जातीचे देव ज्योतिर्मयी आहे ते ज्योतिष्क देव आहे. यांची स्वतंत्र विमानं असतात आणि हे मध्य लोकामध्येच असतात. त्यांची प्रत्येकाची उंची सांगितलेली आहे. कोणता ग्रह कुठे किती उंचीवर असतात आणि मेरू पर्वतापासून त्यांचं अंतर किती असतं आणि त्या दृष्टीने त्यांच्या ज्या गली आहे त्या गलींमध्ये हे सतत परिभ्रमण करत असतात. असे हे ज्योतिष देव. आणि वैमानिक जे विमानांमध्ये राहतात ते वैमानिक देव आहे. वैमानिक देवांचे 2 भेद आहे. एक कल्पोपपन्न आणि एक कल्पातीत. कल्पोपपन्न कल्पाची कल्पना जिथपर्यंत आहे तितक्या देवांना कल्पोपपन्न म्हणायचं आणि कल्पाच्या पुढच्या विमानांना कल्पातीत म्हणायचं. म्हणजे 16 स्वर्गापर्यंतचे देव हे कल्पोपपन्न आहे आणि पुढचे नवग्रैवेय 9 अनुदिश 5 अनुत्तर यामध्ये जे देव आहे त्यांना कल्पातीत देव म्हणायचं. भवनवासी देवांचे प्रकार किती आहे? सूत्र आपल्याला तत्वार्थ सूत्रातलं 10. कोणते? भवनवासिनो सुरनाग विद्युत सुपर्णाग्निवात कुमारा. प्रत्येक हे असे असुर कुमार, नाग कुमार, विद्युत कुमार, सुपर्ण कुमार, अग्नि कुमार, वात कुमार, स्तनित कुमार, उदधी कुमार, द्वीप कुमार आणि दिक कुमार यांना कुमार ही संज्ञा दिली जाते. कारण हे यांचं सगळं जीवन हे कुमारांप्रमाणे असतं म्हणून यांना कुमार म्हटलेच जातं. नंतर व्यंतर देव 8 प्रकारचे आहे. कोणते? किन्नर, किंपुरुष, महोरग, गंधर्व, यक्ष, राक्षस, भूत, पिशाच. विषाच्या हे असे व्यंतर देवांचे 8 प्रकार आहे. आणि ज्योतिष देव 5 प्रकारचे आहे. ग्रह नक्षत्र तारे सूर्य, सूर्या चंद्रमसौ ग्रह नक्षत्र प्रकीर्णक तारकाश्च. आणि हे सगळे मेरूला प्रदक्षिणा देतात. आता प्रश्न आहे, सम्यक दृष्टी
भूत आणि पिशाच्च जातीचे देव आहे. म्हणजे कोणते व्यंतर देवांमधले भूत आणि पिशाच्च हे देव सम्यक दृष्टी आहे, तर त्यांना किती योग आहे. पहिला तर प्रश्न माझा हा राहील की व्यंतर देवांमध्ये भूत आणि पिशाच्च जातीचे देव सम्यक दृष्टी असू शकतात का? किंवा भवनवासीमध्ये जे असुर कुमार, नाग कुमार आदी देव आहे हे सम्यक दृष्टी असू शकतात का? हो. कसे काय? आम्ही म्हणतो, आम्ही सूत्र एक सांगितलं होतं, प्रथम नरक बिन षटभू ज्योतिष वान भवन षंढ नारी थावर विकल त्रयमे पशुमे नाही उपजत सम्यकधारी. हे आम्ही सांगितलंय छडाला मध्ये. मग आम्ही इकडे आधी सांगतो हा आहे सम्यक आधी तो आईचा घेऊन बंध नाही जात. झाला असेल तर मग अशा प्रकारे त्यांचा जन्म होऊ शकतो. ते अशा प्रकारे नाही, जन्म होऊ सम्यक शकतो. तो घेऊन जात नाही भवनत्रिकात. हा, हे बरोबर आहे की भवनत्रिकामध्ये ज्या वेळेला त्यांचा जन्म होतो, जन्म होत असताना त्यांना सम्यक्त्व असेल तर ते वैमानिक जातीचेच देव होतील. आणि या देवांमध्ये त्यांचा जन्म होणार असेल तर ते सम्यक्त्व घेऊन या पर्यायी भवनत्रिकामध्ये उत्पन्न होत नाही. पण त्या ठिकाणी गेल्यानंतर 3 अंतर्मुहूर्तानंतर पर्याप्ती पूर्ण होते आणि सम्यक्त्व प्राप्तीचा त्या ठिकाणी पुरुषार्थ ते करतात आणि त्यांना सम्यक्त्वाची तिथे प्राप्ती होऊ शकते. प्रथमोपशम सम्यक्त्वाची त्यांना प्राप्ती होऊ शकते. तिथे क्षायोपक्षमिक सम्यक्त्वाची देखील त्या जीवांना प्राप्ती संभवनीय आहे. तिथे फक्त क्षायिक सम्यक दृष्टी राहणार नाही. भवनत्रिकामध्ये क्षायिक सम्यक दृष्टी राहणार नाही, पण उपशम सम्यक्त्व तिथे गेल्यावर त्यांना प्राप्त होऊ शकतं किंवा क्षायोपक्षमिक सम्यक दर्शनाची देखील त्यांना प्राप्ती होऊ शकते. क्लिअर? म्हणून आणि जे काही भूत आणि पिशाच्च जातीचे देव आहे ते पुन्हा होते का? ताई, हा, प्रथमोपदेश सम्यक सुटल्यावर पुन्हा होते का त्यांना? प्रथमोपशम सम्यक्त्व संपल्यावर तर नंतरचा कालावधी त्यांचा बराच आहे. पल्ल्याच्या असंख्यात्वा भाग प्रमाण एवढा काळ प्रथमोपशम सम्यक्त्वाची त्यांना प्राप्ती कोणत्याही जीवाला होऊ शकत नाही. म्हणजे मग त्यांना त्यांना ऐकवा सुटत क्षायोपक्षमिक नाही का? सम्यक्त्वाची आणि मग तिथे मनुष्याचं सुटत नाही, तिथे होऊ शकतं प्रथमोपशम सम्यक्त्व त्यांना. हो का? उपपात जन्मवाल्यांना प्रथमोपशम सम्यक्त्व होऊ शकतं. गर्भचा जो नियम सांगितला तो तिर्यंच आणि मनुष्यांसाठी सांगितला. उपपात जन्मवाल्यांना प्रथमोपशम सम्यक्त्वाची प्राप्ती होऊ शकते. त्यामुळे तेथील जीवांना प्रथमोपशम सम्यक्त्व संभवनीय आहे. आणि एकदा सम्यक्त्व झालं प्रथमोपशम सम्यक्त्व की लगेचच नाही होत. मग त्याच्यातून त्यांना होईल तर कालांतराने होऊ शकेल किंवा लगेच त्यांना क्षायोपशमिक सम्यक्त्वाची प्राप्ती होऊ शकते. ठीक आहे. म्हणून तिथे गेल्यानंतर ते देव सम्यक दृष्टी बनू शकतात. इव्हन देवांगणा जरी असतील तरीही भवनत्रिकामधल्या देवांगणा देखील तिथे गेल्यानंतर सम्यक दर्शनाची प्राप्ती करू शकतात. सची इंद्राणीचं पद जे मिळतं, सची पण उत्पन्न होते प्रथम स्वर्गामध्ये सौधर्म इंद्राची पत्नी, पण तिला देखील जन्मतः सम्यक दर्शनाची प्राप्ती असत नाही आणि क्षायिक सम्यक्त्व व्हायचा स्वर्गात चान्स नाही. मग तिथे प्रथमोपशम सम्यक्त्व किंवा क्षायोपक्षमिक सम्यक्त्व त्या जीवांना प्राप्त होऊ शकतं. त्याच्यामध्ये अडथळा नाही, बाधा नाही. क्लिअर? म्हणून आमचा नेहमी गोंधळ होतो. भवनत्रिकात जात नाही हा नियम आहे, पण सम्यक्त्व घेऊन जात नाही. तिथे प्राप्त होत नाही असं नाही आहे. तिथे गेल्यानंतर कित्येक जीवांना सम्यक दर्शनाची प्राप्ती संभवते. मग आता प्रश्न जर आमचा परत पाहायचा की भूत पिशाच्च इथून जाताना त्यांनी सम्यक्त्व नेलं नाही हा निर्णय,
तिथे गेल्यावर ते सम्यक दृष्टी झाले तर त्यांना आता किती योग संभवतात, त्यांना योग किती असतील, योग लावायचे. औदारिक मिश्र काढतील आणि आहारक मिश्र काढतील, म्हणजे 4 योग काढले. कोणते? 11. औदारिक मिश्र, आहारक मिश्र, आणखी नपुंसक वेद पण नाहीये. नाही, ते काढले औदारिक. नाही, योग सांगा. नाही, योगामध्ये नाही पाहिजे. 4 योगामध्ये मनाचे आता एक लक्षात घ्या, या प्रश्नामध्ये खुबी लक्षात घ्या. या प्रश्नातली खुबी ही आहे की त्यांनी भूत पिशाच जातीचे देव विचारले. याचा अर्थ त्यांना कारमाण काय योग असताना सम्यक्त्व नव्हतं, म्हणून कारमाण काय योग इथे बनवू शकत नाही. मिश्र अवस्थेमध्ये देखील त्यांना सम्यक्त्व नव्हतं, म्हणून मिश्र पण बनवू शकत नाही. म्हणजे ते औदारिक वैक्रियक काय योग वाले बनल्यावरच त्यांना सम्यक दर्शन झालेलं आहे. प्रश्नातली खुबी लक्षात घ्या प्रश्न विचारताना. आणि त्यामुळे सम्यक दृष्टी भूत पिशाच म्हटलं तर 2 योग तसेच निघून गेले. कारमाण काय योग निघून गेला आणि वैक्रियक मिश्र पण निघाला, कारण ते घेऊन आले नाहीये सम्यक्त्व. त्याच्यामुळे हे 2 योग काढून टाकले. मग सम्यक्त्व कधी झालं? त्यांच्या पर्याप्ती पूर्ण झाल्यावर झालं. मग कोणता योग राहील? वैक्रियक काय योग राहील. 4 मनाचे, 4 वचनाचे आणि 1 कायेचा योग, वैक्रियक काय योग. कारण औदारिक मिश्र तर तिथे नाही आहे, आहारक मिश्र पण होत नाही, आणि या 2ला पण आपण बाजूला केलं, म्हणून 9 योग राहतील. क्लिअर? वैक्रियक मिश्र आणि कारमाण काय योग नाही. म्हणून हा प्रश्न विचारताना हा भाग आपण आता पाहिलाच होता तसा. कारण सम्यक दृष्टी जीव भवनत्रिक में उत्पन्न नहीं होते. भवनत्रिकामध्ये ते सम्यक्त्व घेऊन जाऊ शकत नाही, म्हणून या 2 योगामध्ये त्यांना सम्यक्त्व असण्याचा प्रश्न नाही. हाच प्रश्न सौधर्म इंद्राला किती योग आहे असा विचारला असता, समजा हाच प्रश्न फिरून विचारला असता की सौधर्म इंद्राला किती योग राहतील, तर त्या ठिकाणी आम्ही सांगू शकलो असतो कारमाण काय योग, मिश्र आणि वैक्रियक. ठीक आहे? प्रश्नाबद्दल क्लिअर आहे? पुढचा भाग आता आपण. डाऊट आहे, एक डाऊट आहे. ते देवांमध्ये आहारक अनाहारक किती समय राहतो, तर 3 समय कसे? 2 समयापर्यंतच असू शकेल? दोनही राहू शकेल एकदम. त्याच्यावर नाही, मला एकदम 2च, 3 कॉन्फिडेंटली तर असू माहित नाही. शकत नाही. 3 नाही. 3 वाला बहुतेक तो संकुट क्षेत्रात जातो, तर 2 राहील, 2 हा समय राहील. एक प्रश्न मध्ये आला होता कुठेतरी, त्याच्यामुळे मला ते वाटते तुम्हाला विचारलंही होतं मी मध्ये. एकदम त्याचं क्लिअर नाही माहिती 3 समय असते की नसतो तो, याचं एकदम क्लिअर नाही माहिती. कदाचित आता स्वयंभू रमण समुद्रातला एखादा जीव असेल आणि तो देव बनत असेल, आता त्याला किती मोडे घ्यावे लागतील हा एक प्रश्न आहे. 2 मोड्यांमध्ये होते असं बहुतेक का आपण एकदा केलेले आहे. हो, असं मला वाटते. ते थोडं 3 लक्षात मोडे नाही नको, अजून. 3 नाही होणार. 3 तर बहुधा तो खालून तो याच्यातून गेला तरच त्याला 3 मोडे घ्यावे लागतात. म्हणजे तो त्रसनाडीच्या बाहेरून जर तो जन्म घेईल तर त्यालाच 3 मोडे होतात जनरली. इथे 2 मोड्यांनीच तो जन्म घेईल, हे बरोबर आहे. ठीक आहे, पुढचे प्रश्न उद्याला बघू. काय झालं? स्याद्वादनय षट द्रव्य गुण पर्याय और प्रमाण का, जड़ कर्म चेतन बंध का अरु कर्म के अवसान का, कह कर स्वरूप यथार्थ जग का, जो किया उपकार है उसके लिए जिनवाणी माँ को वंदना शत बार है, वंदना शत बार है. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो वज्रायाणम,
नमो लोये सव्वसाहुनम. सर्वांना जय जिनेंद्र.